मुंबईत महागड्या घरांमुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सिडको घरांच्या किमती कमी करणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली। सुनेला हुंड्यासाठी त्रास दिल्याच्या प्रकरणात अजित पवारांची मोठी कारवाई। राजेंद्र हगवणे यांना पक्षातून काढले। सुनेने आत्महत्या केली असून तिघेजण अटकेत। मुंबईत संध्याकाळनंतर मुसळधार पावसाचा अलर्ट। नागरिकांनी छत्री घेऊनच बाहेर पडावे। कामावरून घरी परतणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। प्री मान्सून देखभालीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे। स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। स्थानिक निवडणुकीपूर्वी शिवसेना युबीटीने मनसेसोबत युतीचे संकेत दिले। राज ठाकरे यांच्याकडून अंतिम निर्णयाची अपेक्षा। राजकारणात हालचाल वाढली। सलमान खान यांना धमक्यांच्या पार्श्वभूमीवर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक। वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। विरार अर्नाळ्यातील रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये 8 वर्षीय दीक्षांत हरिजन याचा बुडून मृत्यू। सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळे लोकांमध्ये संताप। म्हाडाच्या सर्व्हेमध्ये मुंबईतील 96 इमारती अति धोकादायक घोषित। 3000हून अधिक रहिवाशी। इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचे आदेश। अंबरनाथमध्ये नालेसफाईनंतर रस्त्यांवर टाकलेल्या कचऱ्यामुळे कल्याण बदलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी। नागरिक त्रस्त झालेत। माटुंगा पनवेलसह महाराष्ट्रातील 15 स्टेशनचे उद्घाटन आज होणार। अमृत भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतील उद्घाटन। आधुनिक सुविधा उपलब्ध। भिवंडी वाडा महामार्गावर पावसामुळे व रस्त्याच्या कामांमुळे मोठे खड्डे। 5 किमीपर्यंत ट्रॅफिक जॅम। पोलीस जॅम हटवण्यासाठी प्रयत्नशील। ठाण्याच्या बालकुलमधील 38 मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाडामुळे लोक अडकले। 25 मिनिटांच्या रेस्क्यू नंतर सगळे सुखरूप बाहेर पडले। भायखळा येथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून शहानवाज शेख हे गंभीर जखमी झाले। लोकांनी त्यांना त्वरित नायर रुग्णालयात दाखल केलं। नवी मुंबईतील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्यावृत्तीचा भांडाफोड। पोलिसांनी छापा मारून मालकासह 2 व्यवस्थापकांनाही अटक केली। राज्यात सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। 50% दरवाढ। व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसला आहे। चेंबूरमध्ये पोहताना 58 वर्षीय व्यक्तीस हृदयविकाराचा झटका। जागीच मृत्यू। प्राथमिक वैद्यकीय सुविधा नसल्याने नागरिकांना संताप। चेंबूरमध्ये पोहताना 58 वर्षीय व्यक्तीस हृदयविकाराचा झटका। जागीच मृत्यू। प्राथमिक वैद्यकीय सुविधा नसल्याने नागरिक संतप्त। पहलगाम हल्ल्याला महिना उलटल्यानंतर संजय राऊत यांचे मोठे विधान। 6 दहशतवादी मारले जात नाहीत तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्णच मानले जाईल। मुंबईत सोन्या चांदीच्या दरात बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 89,750 तर चांदी 1,01,000 प्रति किलोवर। पुणे सातारा महामार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याला मोठे तडे। वाहतूक पूर्णतः विस्कळीत। काही भागात पूरजन्य परिस्थिती।